पावट्याचा सीझनसुद्धा आहे. तर मग चला आज पावट्याची एकदम नवीन पण तोंडाची चव बदलवणारी रेसिपी पाहूया. रेसिपी करायला अतिशय सोपी, अगदी घरच्या मोजक्या साहित्यात तयार होणारी. आत्ता भूक लागली आहे पण भाजीला काही नाही आहे, घरात पावटा आहे पण करायचा कंटाळा आलाय, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. पावट्याचा भात करणार नाही आहोत बरं का आपण. ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हा सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल. इथे मी पावटा घेतलेला आहे. त्याचबरोबर एका कढईमध्ये आपल्याला 1 चमचा बेसनपीठ घ्यायचे. पोहे खायच्या चमच्याने मी इथे 1 चमचा बेसनपीठ घेतलं. अगदी बारीक गॅसवर हे छान असं भाजून घ्यायचे. यामध्ये आपल्याला अजिबात तेल किंवा तूप वापरायचं नाही आहे. हे आपल्याला असं कोरडंच बेसनपीठ भाजून घ्यायचे. बेसनपीठ भाजताना त्याचा सुगंध यायला लागला की गॅस बंद करायचा आणि मग हे बेसनपीठ काढून घ्यायचं. पहा, बेसनपीठाचा रंग हलकासा बदललेला आहे. आता मी हे बेसनपीठ एका प्लेटमध्ये काढून घेते. आपल्याला या रेसिपीसाठी कोणत्याही प्रकारचं वाटण लागणार नाही आहे. अतिशय सोपी आणि झटपट होणारी. तर पहा, इथे मी आता आहे ना 1 टोमॅटो घेणार आहे. छान असा, शक्यतो लाल टोमॅटो बघून घ्या. मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, फार मोठा घ्यायची गरज नाही आहे. तर पहा, इथे आता हा टोमॅटो आपण कट करून घेऊया. सगळ्यात आधी टोमॅटोच्या ह्या बिया काढून घ्यायच्या आणि त्यानंतरनं टोमॅटो छान असा बारीक चिरून घ्यायचा. टोमॅटो कट करण्यापूर्वीच आपण इथे धुवून घेतलेला आहे. तर पहा, आता इथे अशा पद्धतीने मी टोमॅटो छान असा चिरून घेणार आहे. बरं, टोमॅटो अगदी बारीक चिरू नका, थोडासा आहे ना ओबडधोबडच चिरून घ्यायचा. अगदी या पद्धतीने पहा, थोडासा असा मोठाच टोमॅटो आपण चिरून घेऊया. जर तुम्हाला या रेसिपीमध्ये कांदा घालायचाच असेल ना तर तुम्ही घालू शकता, पण आज मी या रेसिपीत अजिबात कांद्याचा वापर करणार नाही आहे. बिना कांद्याची सुद्धा ही रेसिपी अप्रतिम होते. तर पहा, इथे भरपूर असा लसूण घेतला आहे आणि तो या पद्धतीने ठेचून घेतलेला आहे. लसूण ठेचून घेतला की मग ही रेसिपी जास्त छान लागते असं मला वाटतं, पण तुम्ही हवं तर चिरून घेतलात तरी चालेल. या भाजीमधला हा लसूण खायला आहे ना खरंच खूप छान लागतो. तर पहा, आता मी इथे थोडीशी कोथिंबीर छान स्वच्छ धुवून घेतली होती, तीसुद्धा अशी बारीक अशी चिरून घेतली. तर बघा, इथे आपल्याला खूप नाही कोथिंबीर लागणार आहे, अशी थोडीशी असेल तरी पुरेशी आहे. ज्या झटपटवाल्या भाज्या असतात ना, की जास्त तामझाम करायचं नाही आहे आणि पटकनी काहीतरी खायला करायचे पण चविष्टसुद्धा हवं, त्यातली ही एक भाजी. जास्त तामझाम नाही आहे. पहा, थोडासा लसूण, टोमॅटो, कोथिंबीर आणि अद्रक, अगदी झटपट होणारी रेसिपी. आता याच्या व्यतिरिक्त मसाले सोडले तर तुम्हाला परत दुसरं काही साहित्य लागणार नाही आहे. मसाले कोणते घालायचे आणि ही भाजी नेमकी कशी करायची ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहा, आता इथे मी कढई ठेवली. कढईमध्ये सगळ्यात आधी तेल घालून घ्यायचं. या रेसिपीला तेल थोडं असं जास्त घाला. तुम्हाला जर तेलाचा प्रॉब्लेम असेल किंवा तेल जास्त चालत नसेल, काही हेल्थ इश्यू असतील, तर तुम्ही तेलाचं प्रमाण कमी ठेवलं तरी चालेल. तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडली गेली की त्यानंतरनं जिरे घालायचे. जिरे असे फुलले की लगेचच पांढरे तीळ घालून घ्यायचे. थंडीचे दिवस आहे त्यामुळे तिळाचा जमेल तितक्या रेसिपींमध्ये वापर करायचाच. आता इथे मी ठेचलेला लसूण घालून घेतला आणि त्यानंतरनं थोडीशी कोथिंबीर घालून घेतली. कोथिंबीर अशी गरमागरम तेलामध्ये घातली की तिचा सुगंधसुद्धा छान येतो. आता त्यानंतर मी इथे बारीक कट केलेला टोमॅटो घालून घेतला. टोमॅटो आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा या तेलावरती. तर पहा, इथे गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम फ्लेमवरच मी संपूर्ण फोडणी तयार करून घेते आहे. बारीक गॅस करू नका, नाहीतर मग टोमॅटो शिजायला पण वेळ लागतो. मीडियम गॅसवरती कशा पटापट गोष्टी होतातसुद्धा आणि तो जो एक चरका असतो ना फोडणीचा, त्यामुळे फोडणीला चवसुद्धा छान बसते आणि मग त्यामुळे भाजीसुद्धा आपली छान लागते. तर पहा, इथे मीडियम फ्लेमवरच मी आता टोमॅटो छान शिजवून घेतला. त्यानंतरनं जे आपण जे वाल आहे किंवा पावटा आहे तो यामध्ये घालून घेतला. तर पहा, इथे आपण 1 मिनिटभर हे छान असं परतवून घेणार आहे. त्यापूर्वी मी यामध्ये अद्रक घालते. अद्रक ना तेलामध्ये नाही घालायचं, टोमॅटो घातल्यानंतर किंवा पावटा घातल्यानंतर घातलात ना अद्रक तरी चालेल.
जर तेलात घातलं ना तर ते थोडंसं कडक होतं आणि मग दाताखाली आलं का चांगलं नाही लागत. तर पहा, आता इथे 1 मिनिटभर मी सर्व परतलं आणि त्यानंतरनं बेसिक मसाले घालते आहे. सगळ्यात आधी आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. त्यानंतरनं आवडीनुसार, चवीनुसार लाल तिखट, बेडगी मिरची पावडर घालायची आहे थोडीशी, आणि हा आहे ना संडे मसाला आहे. जर हा नसेल ना तर तुम्ही स्किप केलात तरी चालेल. त्याऐवजी थोडासा मटण मसाला किंवा कोणताही खड्या मसाल्याची पावडर घातलीत तरी चालेल. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी मी ते धना पावडर घालून घेतली होती. आता हे सगळे मसाले आपण छान परतवून घेऊया. पहा, मस्त असं तेल सुटलेलं आहे. अर्थात आपण तेल थोडं जास्तीचं वापरलेलं आहे, पण तुम्हाला जर कमी वापरायचं असेल तर नक्कीच कमी वापरू शकता. आता झाकण ठेवून 2 मिनटं छान वाफ काढून घ्यायची. झाकण ठेवताना गॅस अगदी बारीक केलेला. बारीक गॅसवरती झाकण ठेवून 2 मिनटं वाफ काढून घेतली. त्यानंतरनं यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं. आता पुन्हा हे सर्व एकजीव करायचं आणि मग परत यावरती झाकण ठेवायचं. तर पहा, इथे 2 मिनटात काही पावटा शिजत नाही. जवळपास 20 ते 25% पावटा शिजला असेल. आता झाकण ठेवून मीठ घातलं ना की मग पावटा लवकर शिजेल. पहा, छान अशी वाफ बसलेली आहे. 2-3 मिनटं झालेली आहेत परत. आता आपण झाकण काढले, हे सर्व मिक्स करून घेऊया आणि त्यानंतरनं आपण जे बेसन पीठ भाजून ठेवलं होतं ना ते यामध्ये घालून घेऊया. तर पहा, इथे पावटा दाखवते मी तुम्हाला. जवळपास 80 ते 85% पावटा शिजला की त्यानंतरनंच यामध्ये बेसनपीठ घालायचं. जर तुम्ही बेसनपीठ लवकर घातलं ना तर मग ही भाजी सारखी अशी तळायला लागेल आणि मग पावटा लवकर शिजणारही नाही. तर पहा, आता इथे मी बेसनपीठ घातलं. हे पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतरनं यावरती झाकण ठेवायचं. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट, ही भाजी मी चपातीसोबत खाण्यासाठी करते आहे, पण तुम्हाला जर भाकरीसोबत किंवा भातासोबत खायची आहे तर तुम्ही यामध्ये 1-2-3 चमचे पाणी वाढवलंत ना तरी चालणार आहे. आपण यामध्ये बेसनपीठ घातलं आहे त्यामुळे या भाजीला आपोआपच दाटसरपणा येईल. जरी तुम्ही पाण्याचा वापर केलात तरीसुद्धा ही भाजी कमालच लागते. आणि जर तुम्हाला टिफिनसाठी करायची असेल किंवा चपातीसोबत खायला करायची आहे, भातासोबत तोंडी लावण्यासाठी करायची आहे, तर अशी सुक्की केली तरीसुद्धा चालणार आहे. तर पहा, बेसनपीठ घातल्यानंतरनं 2-3 मिनटं पुन्हा मी झाकण ठेवून ही भाजी होऊन दिली आणि त्यानंतरनं शेवटी यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. टिफिनसाठी एकदा तुम्ही या पद्धतीने पावटा नक्की करून पहा. तुम्हा सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल. आपण बेसनपीठ भाजून घेतले ना त्यामुळे त्या बेसनपीठाचा खमंगपणा या भाजीमध्ये उतरलेला असतो. सोबतच लसणाचा आणि कोथिंबीरीचा सुगंधसुद्धा छान येतो. एकदा नक्की या पद्धतीने करा पावटा, घरात सगळ्यांनाच आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून घ्या, नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ही रेसिपी केल्यानंतरनं प्लीज मला कमेंट करून कळवायला विसरू नका की तुम्ही ही रेसिपी केलीत आणि घरातल्यांना आणि तुम्हाला आवडली की नाही. बरं चला, माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.